पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। विदर्भ क्रिकेट असोसिएशन टीममध्ये निवड न झाल्याच्या नैराश्यातून महिला क्रिकेटपटूंनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे। आदिती चौकांडे असे मृत क्रिकेटपटूचं नाव असून ती मूळची अकोला जिल्ह्यातली होती। गेल्या दोन वर्षापासून ती आईसोबत नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरातील उमालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होती। क्रिकेटमध्ये मोठं नाव कमवण्याचं स्वप्न पाहणारी आदिती क्रिकेट अकादमीमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षापासून सराव करत होती। तिचा भाऊ देखील क्रिकेटपटू असल्याने कुटुंबात क्रिकेटची पार्श्वभूमी होती। अलीकडेच झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन टीमच्या निवड प्रक्रियेत तिची निवड झाली नव्हती। प्राथमिक माहितीनुसार या कारणामुळे ती मानसिक तणावात होती। घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। घराची झडती घेत असताना पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली। त्यामध्ये माझं सिलेक्शन होत नाही, त्यामुळे मी माझं जीवन संपवत आहे असा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांनी सांगितलं, आदिती ही मूळची अकोलेची असून ती आईसोबत नागपुरात राहत होती। गेल्या 2 ते 3 वर्षापासून क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत होती। VCA टीममध्ये तिची निवड झाली नव्हती। तिचा भाऊ देखील क्रिकेटपटू आहे। घरातून एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये निवड होत नसल्याने जीवन संपवत असल्याचा उल्लेख आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होईल। या घटनेमुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते। क्रिकेटमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवण्यासाठी दरवर्षी हजारो खेळाडू विविध निवड चाचण्यांमध्ये सहभागी होत असतात। मात्र मर्यादित जागा आणि तीव्र स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना पहिल्याच प्रयत्नात यश मिळत नाही। अशावेळी अपयश स्वीकारून नव्याने तयारी करण्याबरोबरच खेळाडूंना कौटुंबिक, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा भावनिक आधार मिळणंही तितकंच महत्त्वाचं असतं। आदितीच्या मृत्यूमुळे स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्रातील मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।